काल केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि चर्चांना एकच उधाण आलं. महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होईल असा काहींचा कयास होता, तर ही निवडणूक जाहीर होणार नाही असंही बोलल्या जात होतं. आतल्या सूत्रांकडून माहिती वगैरे वगैरे अशा बातम्या येत होत्या आणि निवडणूक महाराष्ट्राची जाहीर झालीच नाही. जी निवडणूक अनेक वर्ष ऑक्टोबरमध्ये होत होती ती यावर्षी नोव्हेंबरमध्ये होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही निवडणूक नोव्हेंबरमध्ये का, तर गेल्या वेळेस म्हणजे 2019ला सत्ता स्थापना नोव्हेंबरमध्ये झाली होती, म्हणजे तोपर्यंत नवीन विधानसभा अस्तित्वात येऊ शकते. याच्या मागे अनेक राजकीय कारणं आहेत की तेवढेच वेळ जास्त काम करायला मिळेल. काम म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजू शकता, जास्त निधी वापरता येईल किंवा त्याहीपेक्षा अजून अधिकाधिक बहिणींना भाऊबीज देता येईल, आनंदाचा शिधा घरोघर वाटता येईल. आणि हा आनंदाचा शिधा फक्त सरकारच नाही तर सगळे उमेदवार वाटतील. गमतीचा भाग असा आहे की जो उमेदवारांना अजूनही समजलेला नाही की शिधा सर्व पक्षांकडनं लोक घेतील पण मत पाहिजे त्यांनाच देतील. पण हे का, हे कशासाठी, नियम का मोडायचे, म्हणजे नियमामध्ये बसवायचं कसंही करून म्हणून ती निवडणूक नोव्हेंबरमध्ये का घ्यायची, तर या आत्ताचं जे सरकार आहे त्या सरकारला जास्तीत जास्त वेळ मिळावा. पण त्या वेळेचा तुम्ही काय करताय उपयोग, बहिणींना 1500 रुपये देतात, 1500 रुपये देऊन त्यांना तुम्ही विकत घेताय का, आणि त्या 1500 रुपये किती बहिणींना मिळणार देव जाणे. कारण जेव्हा 100 बायका अर्ज करतात तेव्हा 5 किंवा 4 लोकांना अर्ज तुमचे हे होतात, योग्य ठरतात आणि बाकीचे 95 बाद होतात. हा नेहमीचाच अनुभव आहे. आणि अजूनही मला आश्चर्याची गोष्ट अशी वाटते की गॅस सिलेंडरचे दर कमी करा, भाज्यांची वाढते दर कमी करा, महागाई कमी करा, 1500 रुपयामध्ये काय होणार आहे. आणि या म्हणजे 4 आणे की कोंबडी आणि 12 आणे का मसाला असं झालेलं आहे. म्हणजे बहिणींना मिळणार 1500 रुपये, ते पण मोजक्या आणि लाडक्या बहिणींना मिळणार, बाकीच्यांना मिळणार नाही. आणि त्याच्यासाठी मात्र 199 कोटी रुपयांची जाहिरात करा, की जाहिरात ही एका क्षणाची, वृत्तपत्रात असेल तर काही सेकंदाची, टीव्हीवर असेल तर काही एखाद्या मिनिटाची असणार आहे, ज्याचा प्रभाव पडणार का नाही माहित नाही. आणि हा प्रभाव कोणासाठी पडणार, तर मतदानावर पडणार. वरचे लोक असं सांगतात की रेवड्या वाटू नका निवडणुकीच्या काळात, पण आपण ही रेवडी वाटतोय. आता मतदार कशाला बोलणार हे आता आपल्याला लवकरच कळेल.